नाही, पराभवाची कारणं खरं आम्ही शोधतोय. वास्तविक पाहता गेल्या 2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने हे महायुतीचं सरकार सत्तेवरती आलं होतं, 50 खोक्यांचा आरोप या राज्यातल्या जनतेनंच त्यांच्यावरती केला होता. नंतर ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला गेला, ही सगळी विकृत मानसिकता खरं लोकांना आवडत नव्हती. ज्या पद्धतीनं कांद्याची निर्यात बंदी त्या ठिकाणी लादली गेली आणि सर्व शेतमालाचे भाव त्या ठिकाणी पडले गेले. एवढं सगळं असताना दुधाचे देखील दर पाडले गेले, त्याची अनुदानाची प्रक्रिया किचकट होती. असे सगळे निर्णय एका बाजूला असताना या राज्यातला शेतकरी हा निश्चितपणे या भारतीय जनता पक्षाच्या सरकारवरती नाराज होता. माझ्या मतदारसंघापुरतं बोलायचं तर मी अत्यंत विजेच्या बाबतीत आणि पाण्याच्या बाबतीमध्ये मतदारसंघामध्ये खूप मोठं काम त्या ठिकाणी उभं केलं होतं आणि असेच आमच्या सर्व सहकाऱ्यांना खरं विश्वास होता की कामाच्या जोरावरती आणि विशेषतः शेतकरी वर्गाच्या या भाजपच्या सरकारनं केलेली निराशा असेल हे बघता महाविकास आघाडीचं सरकार येईल अशी आम्हा सर्वांची निश्चितपणे खात्री होती. पण मात्र आता हा जो निकाल हा निश्चितपणे एक अनाकलनीय आहे. राज्यातल्या बऱ्याचशा जनतेच्या मनामध्ये ईव्हीएमच्या बाबतीत संभ्रम आहे. तर आज एका गावामध्ये, सोलापूर जिल्ह्यातल्या गावामध्ये लोकांनी हा संभ्रम दूर करण्याकरता चिठ्ठ्यांवरती एक प्रतिकात्मक मतदान घेण्याचा एक जो प्रयत्न केला, त्याला खरं प्रशासनाने इतकं घाबरून अडवण्याचं काहीच कारण नव्हतं. खरं काय म्हणजे ते मतदान झाल्यावर काय काय आमदार बदलणार होते किंवा काय कुठं काय फरक पडणार होता अशातलाही काही भाग नव्हता. प्रशासनामध्ये काही त्याच्यामध्ये काही कुठं काही बदलही होणार नव्हता. पण एक लोकांच्या मनातली जर शंका निघून गेली असती तर त्याला अडवण्याचं काहीच कारण नव्हतं ना. उलट आता आणखीन संशयाला जागा वाढलेली आहे की एखादं गाव बा फक्त बॅलेट पेपरवर त्यांच्या गावापुरतं मतदान घेऊन एक खात्री करायचा प्रयत्न करतंय, ज्या प्रक्रियेनंतर कुठल्याही प्रकारे प्रशासकीय कामकाजाला धक्का लागणार नाहीये. असं असताना प्रशासन एवढा दाब देऊन त्या सर्व लोकांवरती दबाव टाकून ते प्रक्रिया जर हाणून पाडत असेल तर या ईव्हीएमच्या बाबतीमध्ये आणखीन संशय बळावणारी ही खरं घटना आहे. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढा टक्का वाढला गेला नव्हता. त्यामुळं हा निश्चितपणे संशयाला जागासारखी गोष्ट आहे. या सगळ्या मुद्द्यांवरती भविष्यामध्ये चिंतन होऊन मला वाटतं की एकदाच निवडणूक आयोगाने ह्या राज्यातल्या बहुतांशी मतदाराला जर हा संभ्रम असेल की आपण ज्याला मतदान करतो त्याला जातंय की नाही, या संभ्रमावस्था जर मतदारांची असेल तर ती दूर करण्याच्या दृष्टीने जर त्या याच्यावरती मतदान झालं तर काय गैर नाही असं मला वाटतं. निवडणूक जर स्थानिक प्रश्नांवरती जर झाली असती तर गेल्या 5 वर्षामध्ये मी जे आमदार म्हणून काम केलं त्यात विशेषतः 2.5 वर्ष आमची सत्ता असताना जे काम झालं ते काम या राहुरी मतदारसंघातल्या जनतेच्या खूप हिताची कामं झाली. अक्षरशः ज्या काही गावांमध्ये विजेची समस्या इतकी भयानक होती की लोक पीक जळून जायची वेळ लोकांवरती यायची, अशा कित्येक गावांमध्ये आज चांगली सुलभ लाईट त्या ठिकाणी विजेची समस्या सोडवली गेलेली आहे. कित्येक जवळपास 6 नवीन सबस्टेशन आपण दिले, निळवंडे धरणाचं पाणी आणलं, दिवसा विजेचे देखील प्रकल्प कित्येक ठिकाणी उभे केले. अशी कित्येक कामं मी खरं सांगू शकेल. नगरपालिका हद्दीत देखील खूप कामं झाली आणि मग विकासाच्या मुद्द्यावरती खरं मी कुठं कमी पडलो असं मला तरी वाटत नाही. काही कामं निश्चितपणे करायची राहून गेली असतील. नंतरच्या 2.5 वर्षात सत्ता नसल्या कारणानं रस्त्याच्या कामाला निधी द्यायला आम्ही थोडीशी कमी पडलो, हे मान्य करतो. पण तुलनेने माझ्या समोर जे उमेदवार होते त्यांच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीपेक्षा निश्चितच मी म्हणेल की चांगलं काम करायचा प्रयत्न केला. पण कदाचित विकास कामांपेक्षा इतर मुद्द्यावरती निवडणूक गेली असं म्हणून पराभव झाला असताना ईव्हीएमची संशय तर आमचे सर्व मतदार त्या ठिकाणी संशय व्यक्त करतातच आहे. तर नाही, आता निकाल लागलाय 23 तारखेला, आता 10-12 दिवस झालेत. आता यांना एवढं 5वी बहुमत यांच्याकडे आहे तर पटकन लगेच सरकार स्थापन करून लगेच निर्णय घेण्याची खरं गरज होती ना. 10-12 दिवस खरं वाया गेलेले आहेत. आमच्या लाडक्या बहिणी 2100 रुपयांच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, आमचा शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये आहे. आणखीन जी काय आश्वासने या लोकांनी दिली होती ती आता पटपट खरं अंमलात आणली पाहिजे ना. आमचे लाडके भाऊ त्यांचे पगार अजून झालेले नाहीत. असे कित्येक गोष्टी आहेत की जे आता नवीन एवढं 5वी बहुमत या सरकारकडे आहे, केंद्रात त्यांची सत्ता आहे, राज्यात त्यांची सत्ता आहे. त्यामुळे एवढे 10-12 दिवस सत्ता नाट्यावरनं वाया घालवण्यापेक्षा पटकन निर्णय घेऊन कामाला खरं लागतील अशी आमची अपेक्षा होती. पण मात्र अजूनही हा रुसला तो रुसला, कोण आजारी पडलं, कोण दिल्लीला गेला, अशीच नाटकं चालू आहेत. राज्यातल्या जनतेने तुम्हाला ही नाटकं करण्याकरता हे बहुमत दिलेलं नाहीत. आता आमच्या लाडक्या बहिणी मोठ्या अपेक्षेने 2100 रुपयाकडे अपेक्षा लावून बसलेल्या आहेत. ते लवकरात लवकर हे देतील आमची अपेक्षा आहे. शेवटी आता जे निवडणुकीमध्ये त्यांनी आश्वासनं देऊन आमच्या लाडक्या बहिणी बऱ्यापैकी त्या आशेवरती तिकडं त्यांना दिलेलं आहे. त्यामुळे पहिल्या लगेच 2100 रुपये हे खरं दिले गेले पाहिजे. जर आश्वासन तुम्ही दिलं होतं त्या जोरावर आमच्या बहिणींनी तुम्हाला त्या ठिकाणी ओवाळण्या दिलेल्या आहेत किंवा काय बहिणींनी प्रेम तुमच्यावर दाखवलेलं आहे. त्यामुळे तातडीनं 2100 रुपये लगेच खरं डिसेंबर महिन्याचे जमा होतील आणि सरकार करेल अशी मला बघूया आता पुढे. रोहित पाटील हे वयाचे 25 वर्ष पूर्ण केल्यानंतरच माणूस विधानसभेच्या निवडणुकीला उभा राहू शकतो, हे या संविधानामध्ये तरतूद आहे. हे कदाचित त्यांना माहीत नसेल.
वयाचे 25 वर्ष त्यांनी पूर्ण केले आणि ते आमदारकीला मोठ्या मताने निवडून आलेले आहेत आणि चांगले सुशिक्षित आहेत, चांगलं शिक्षण आहे. आराराबांसारखंच त्यांची तेवढाच गाढ अभ्यास त्यांना कमी वयात देखील दिसून येतो. त्यामुळं असं काही मला वाटत नाही काय. विरोधकांनी त्यांचं बघावं, लवकर आमच्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्यावेत आणि लवकरात लवकर शेतकऱ्याची कर्जमाफी करावी. आमचा प्रतोद कोण आहे हे निर्णय आम्ही घेण्यास समर्थ आहोत.